नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजपर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खाल्ल्या असतील, पण आज आपण मँगो बर्फी बनवणार आहोत. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक ओला नारळ घेतला आहे, तो छान सोलून आणि मग नंतर तो फ्रीजमध्ये ठेवला होता. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला यावरचं आवरण काढायला अगदी सहज सोपं जातं. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा, जेणेकरून नारळ पटकन सोलला जातो. तर आता यावरची पूर्ण साल मी काढून घेतली आहे. आता आपल्याला याचे छान छोटे छोटे तुकडे करायचे आहे, म्हणजे आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवायला जास्त जड जाणार नाही. मस्त याचे तुकडे बनवून तयार आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची मस्त अशी पेस्ट बनवायची आहे. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, बिना पाण्याची याची पेस्ट बनवून तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट बनवून तयार झाली आहे. एकदम बाइंडिंग होईल अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे. एका प्लेटमध्ये ही संपूर्ण पेस्ट काढून घेतली आहे. हे बदाम मी 1.5 तास अगोदर गरम पाण्यामध्ये छान भिजत घातले होते, त्यामुळे ते लवकर भिजले गेले आणि त्यावरची संपूर्ण साल काढून याला देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे. आता यामध्ये घालूया 1 कप इतकी साखर. चहा प्यायच्या कपाने 1 कप साखर घेतली आहे आणि सोबतच अर्धा कप इतकी दूध आणि साय मिक्स अशा प्रमाणात घेतले आहे. आता याची मस्त पेस्ट बनवून तयार केली आहे. तुम्ही बघू शकता मस्त एकदम क्रीमी टेक्स्चर आपल्या या मिश्रणाला आला आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि लगेच आता मला लागणार आहे इथे मँगोचा पल्प. तर इथे मी 1 आंबा घेतला आहे. आता हा आंबा एकदम गोड आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण मी इथे कमी घेतलं आहे. तुमचा जर आंबा कमी प्रमाणात गोड वगैरे असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल. आता आपल्याला या आंब्याचा संपूर्ण गर काढून घ्यायचा आहे आणि पाणी न घालता याचा मस्त असा पल्प आपल्याला बनवून तयार करायचा आहे. आंब्याच्या फोडी सर्व काढून झालेल्या आहे. आता ह्या फोडी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि यामध्ये घालूया 3 इतक्या वेलची. यामुळे टेस्ट आणखीन छान येते, सुगंध देखील अप्रतिम येतो. तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट आपली बनवून तयार आहे. म्हणजे आपला हा आंब्याचा पल्प एकदम परफेक्ट असा बनवून तयार आहे. एका वाटीमध्ये मी हा काढून घेतला आहे. आता आपण बर्फी बनवण्यासाठी कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये घालूया 1 चमचा इतकं तूप. हे मी साजूक तूप वापरलं आहे. आता यामध्ये घालूया ओल्या खोबऱ्याची पेस्ट आणि याला छान परतून घ्यायचं आहे. याचा कच्चेपणा पूर्ण घालवायचा आहे. मस्त ही पेस्ट छान परतून झाली आहे. आता आपण यामध्ये घालूया बदाम, दूध आणि साखरेचं मिश्रण आणि याला देखील छान परतून घ्यायचं आहे. आपलं हे मिश्रण दाटसर व्हायला लागलं की समजून जायचं छान प्रकारे हे परतलं गेलं आहे आणि सतत हलवत ठेवायचं, कारण हे खाली चिकटण्याची शक्यता जास्त असते. आता हे व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर आपण यामध्ये घालूया आंब्याचा पल्प. आंब्याचा पल्प घालून याला पुन्हा मिक्स करायचं आहे आणि सतत हलवायचं आहे, कारण हे खाली चिकटू नये याची काळजी घ्यायची. जर हे खाली चिकटलं तर आपल्या बर्फीचा पूर्ण कलर चेंज होऊ शकतो, शिवाय टेस्ट देखील पूर्णपणे चेंज होईल. त्यामुळे याला सतत हलवायचं. मिश्रण परफेक्ट बनवून तयार झालं आहे. हे कसं ओळखायचं, तर यामध्ये चमचा उभा करायचा, तो उभा राहिला तर आपलं मिश्रण परफेक्ट बनवून तयार आहे असं समजायचं. आता एका प्लेटला तुपाने ग्रीस केलं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण या ताटामध्ये काढून घेऊया आणि याला थंड करण्यासाठी ठेवूया. तर याला आपण आधी थापून घेऊया. तर इथे मी ग्लासच्या साहाय्याने हे संपूर्ण मिश्रण छान थापून घेतलं आहे. तुम्ही हाताने देखील थापू शकता, परंतु गरम मिश्रण असल्यामुळे हाताला चटके भाजण्याची शक्यता असते. आता आपल्याला हे मिश्रण छान सेट करायचं आहे. त्यावरती गार्निशिंगसाठी इथे मी बदामाचे काप घातले आहे. तुम्ही पिस्ता देखील किंवा केशर देखील वापरू शकता. अर्ध्या तासासाठी मी फ्रीजमध्ये हे संपूर्ण मिश्रण सेट करून घेतलं होतं
आता हे मिश्रण बाहेर काढून याच्या छान आपल्याला वड्या पाडायच्या आहे. आता इथे मी मस्त अशा वड्या पाडल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त आपली मँगो बर्फी अगदी झटपट बनून तयार आहे. शिवाय कमी साहित्यात बनून तयार होते. टेक्स्चर, चव सगळं काही अप्रतिम आलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली ही मँगो बर्फी छान बनून तयार झालेली आहे. कलर देखील सुरेख आलेला आहे. आता तुम्हाला तोडून दाखवते. एकदम मऊसूद आणि एकदम टेस्टी अशी आपली मँगो बर्फी बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.